नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। दुर्गराज किल्ले रायगडावर सापडले यंत्रराज अर्थात सौम्ययंत्र। दुर्गराज रायगडावर हिंदुस्थानी पुरातत्व विभाग आणि रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज अर्थात सौम्ययंत्र ॲस्ट्रोलॅबी सापडले आहे। या शोधामुळे रायगडच्या बांधकामात तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीचा वापर झाल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा हाती लागला आहे। माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या फेसबुकद्वारे पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली आहे। खगोलशास्त्रीय अभ्यास करून तत्कालीन अत्याधुनिक व शास्त्रोक्त पद्धतीने दुर्गराज रायगडाचे बांधकाम झाले होते, याबाबतचा महत्त्वपूर्ण पुरावा सापडला आहे। दुर्गराज रायगड येथे भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या उत्खनन प्रक्रियेमध्ये गडावर प्राचीन यंत्रराज सौम्ययंत्र ॲस्ट्रोलॅबी हे खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे। प्राचीन कालखंडापासून ग्रहताऱ्यांच्या अभ्यासासाठी, दिशांचा वेध घेण्यासाठी तसेच वेळ मोजण्यासाठी वापरण्यात येणारे महत्त्वाचे यंत्र म्हणजे ॲस्ट्रोलॅबी, याला यंत्रराज या नावानेही ओळखतात। अक्षांश, रेखांश, कर्कवृत्त, विषुववृत्त यासारख्या गोष्टींचा अभ्यास करणे सोपे व्हावे म्हणून या यंत्राचा वापर केला जात असे। दुर्गराज रायगडाचे बांधकाम करीत असताना खगोलशास्त्रीय अभ्यास करण्यासाठी या यंत्राचा वापर झाला असण्याची शक्यता आहे। भारतीय पुरातत्व विभाग व रायगड विकास प्राधिकरण यांच्या संयुक्त प्रयत्नांनी दुर्गराज रायगड येथे मागील काही वर्षांपासून उत्खननाचे कार्य सुरू आहे। मागील 3 ते 4 वर्षापासून गडाच्या विविध भागात जसे की रोपवे, अप्पर स्टेशनच्या मागील बाजूस ते कुशावर्त तलावावरपर्यंत, बाजारपेठ ते जगदीश्वर मंदिर या भागांमध्ये जे शिवकालीन वाड्यांचे अवशेष आहेत, अशा जवळपास 10 ते 12 ठिकाणी हे उत्खनन पूर्ण करण्यात आले आहे। त्यामध्ये प्रामुख्याने कुशावर्त तलावाच्या वरील भागात व पर्जन्यमापक आणि वाडेश्वर मंदिराच्या मधील भागात असलेल्या ऐतिहासिक वाड्यांच्या जागेवर उत्खनन कार्य राबवले असता त्या ठिकाणीचे प्राचीन यंत्रराज सौम्ययंत्र ॲस्ट्रोलॅबी खगोलशास्त्रीय उपकरण सापडले आहे। या यंत्रराजवर वरील बाजूस काही अक्षरे कोरलेली आहेत। मध्यभागी एक कासव, साप सदृश्य 2 प्राण्यांचे अंकन केलेले आहे। त्याचे मुख आणि शेपटी कुठल्या दिशेला असावी हे समजण्यासाठी वरील बाजूस मूक आणि पूच अशी अक्षरे सुद्धा कोरलेली आहेत। यावरून उत्तर आणि दक्षिण दिशा कुठे असावी याचा अंदाज बांधणे सोपे जात असावे। या सापडलेल्या अमूल्य ठेव्यामुळे इतिहास अभ्यासकांना पुढील संशोधनासाठी खूप मोठी संधी उपलब्ध झाली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, रायगड।